एकीकडे इराण अमेरिका युद्धाची धग आणि दुसरीकडे भारतीय शहरांमध्ये गॅस सिलेंडरसाठी लागलेल्या लांबच लांब रांगा. हे चित्र बघता देशात एलपीजीचं संकट घडत होताना दिसतंय. पण मित्रांनो, ज्या गॅस शिवाय आज आपलं पाणी हालत नाहीये, तो आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला कसा? प्रोपेन आणि ब्युटेनचं हे मिश्रण भारताच्या कानाकोपऱ्यात कसं पोहोचलं? आजच्या या विशेष भागात आपण उलगडणार आहोत एलपीजीचा 7 दशकांचा कधीच न ऐकलेला रंजक इतिहास. एलपीजीची कहाणी सुरू होते ती 1956 मध्ये, जेव्हा भारत सरकारनं ओएनजीसीची स्थापना केली. बॉम्बे हाय आसामचं डिगबोई आणि कृष्णा गोदावरी मधून जेव्हा कच्चं तेल आणि नैसर्गिक गॅस काढणं सुरू झालं, तेव्हाच खऱ्या अर्थानं भारताच्या ऊर्जेचं चित्र बदलू लागलं. एलपीजी हा काही स्वतंत्र वायू नाही, तर तो क्रूड ऑइल रिफायनिंगच्या प्रक्रियेत तयार होणारा एक महत्वाचा बाय प्रोडक्ट आहे. 1955 साली बर्मा शेल, जी आजची भारत पेट्रोलियम आहे, या कंपनीनं बुरशाने या ब्रँडनं पहिल्यांदाच एलपीजी लॉन्च केलं. पण खरी क्रांती घडवली ती इंडियन ऑइलच्या इंडियनने. 22 ऑक्टोबर 1965 हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला गेला, कारण याच दिवशी कोलकात्यात देशातील पहिलं इंडियन कनेक्शन दिलं गेलं. फक्त 2000 ग्राहकांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 18 कोटी कनेक्शन पर्यंत पोहोचलाय. एलपीजीने केवळ स्वयंपाक सोपा केला नाही, तर महिलांच्या आयुष्यातही क्रांती आणली आहे. पूर्वी लाकूड, कोळसा आणि रॉकेल मधून होणाऱ्या धुरानं महिलांना श्वसनाचे आणि डोळ्यांचे गंभीर आजार होत. पण 2016 मध्ये आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेनं गावोगावी गॅस पोहोचवून हा धूर कायमचा संपवला आणि एक नवा इतिहास रचला. भारतात आज आसाममधील सर्वात जुनं तेल क्षेत्र डिगबोई, नहर काटिया आणि गुजरातचं अंकलेश्वर हे प्रमुख तेल क्षेत्र महत्वाची भूमिका बजावतात. एवढंच नाही, तर भारतानं विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पुदूर येथून आपत्कालीन कच्च्या तेलाचे मोठे साठे, स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह ज्याला आपण म्हणतो, ते तयार केलेत, जे संकट काळात आपल्याला आधार देतात. पण इथे एक मोठी मेख आहे. देशात उत्पादन होत असूनही आपली 6% गरज अजूनही आयातीवरच अवलंबून आहे. यातला 70% गॅस आपण सौदी अरब, कतार आणि युएई कडून घेतो, तर उर्वरित 30% हा अमेरिका आणि नायजेरियाकडून येतो. म्हणूनच जेव्हा मध्यपूर्वेत युद्धाची ठिणगी पडते, तेव्हा तिथून येणारा गॅसचा पुरवठा विस्कळीत होतो आणि त्याचा थेट चटका आपल्या खिशाला आणि किचनला बसतो.